आज मकरधोकडा हनुमान मंदिर येथे वामनराव बर्डे प्रतिष्ठान लोकसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, त्यामध्ये नागरिकांचे डोळे तपासणी, BP शुगर, अजून ऑपरेशन, अजून विविध जे काही समस्या असतात ह्या सगळ्या विषयावरती इथे शिबिर लावण्यात आलेलं आहे। मी खरं म्हणजे तर वामनराव बर्डे प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहे नरेश बर्डे यांना खूप खूप धन्यवाद देते, कारण की जे गरीब वस्त्या आहेत या वस्त्यांमध्ये नागरिक आणि विशेषतः महिला ह्या आपल्या शरीराकडे लक्ष देत नाहीत, आपल्या कामकाजाचे आणि ते आपल्या शरीराकडे लक्ष देत नाहीत। त्यामुळे आजच्या जे हे शिबिराचा फायदा जास्त संख्येनं महिला वर्ग इथे दिसत आहेत आणि ह्या घेऊन राहिल्या आहे। यांना मोफत औषधं आणि विटॅमिनचे, खरं म्हणजे तर महिलांमध्ये विटॅमिनची फार लवकर कमी पडते, त्याकरिता विटॅमिनच्याही औषधं इथे देण्यात येत आहेत। डोळ्याची तपासणी, इथे ऑपरेशन पण निशुल्क करून त्यांना चष्मे वितरण करण्यात येईल आणि हे अतिशय चांगलं काम इथे करण्यात येत आहे। मी यांना पुन्हा शुभकामना देते आणि दवाई चालू आहे, दवाई वाटप चालू आहे, नंबर बदलला दवाईचं मेडिसिन त्या म्हातारा बरोबर ते मेडिसिन मिळू शकतो। ठीक आहे, काय बोललं नॉर्मल ज्या गोळ्या असतात प्लान वगैरे आहे का इथे लोकांचा काय दर दिसतो, तुम्हाला इथे वगैरे नॉर्मल राहतात पण हे तुमच्या नॉर्मल डॉक्टरांचे नॉर्म्स होतात त्याप्रमाणे BP राहतो आता मग तुमच्या गोळ्या रेफर करतात। शुगर जे घेतो हे तुमची 18 ग्राम असतो, 18 ग्राम शुगर लेवलची नॉर्मल शुगर जे असते त्याच्यामुळे करेक्ट मोबाईल नंबरवर घेतो। अध्यक्ष नरेश बर्डे सर्वात श्री हनुमान मंदिर मकरधोकडा, श्री हनुमान मंदिर मकरधोकडा निःशुल्क BP शुगर स्त्रीरोग अस्थिरोग रोग शिबिर व ऑपरेशन दोन्ही शिबिर कार्यक्रम सकाळी 9:30 ते 2 वाजेपर्यंत सोमवारपासून शनिवार श्री हनुमान मंदिर मकरधोकडा, श्री हनुमान मंदिर मकरधोकडा इथं आयोजित करण्यात आला आहे। समस्त नागरिकांनी समस्त लोकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा। हे शिबिर सर्वांकरिता आहे, निःशुल्क आणि मोफत आहे। सेवा चळवळीच्या माध्यमातून वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष नरेश बर्डे यांच्यातर्फे पश्चिम नागपूरकरिता समजा लोकांच्या लोकांपर्यंत आजूबाजूच्या लोकांपर्यंत ऑपरेशन शिबिर आयोजन 15 जून
आज या मकबरका ये परिसर में आज या नेत्र तपासनी का यहाँ पे जो शिविर आयोजित किया गया है, इस उपलक्ष्य में वामनराव बर्डे प्रतिष्ठान की ओर से यहाँ पे जो आयोजन किया गया था, इस उपलक्ष्य में आप क्या कहना चाहेंगे? मैं इतना कहना चाहूँ, पहले परिचय देते हुए मी प्रभाकर ठाकरे, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचा सचिव आहे पश्चिम नागपूरचा. नरेश भाऊ बर्डेसोबत ओबीसी मोर्चासोबत काम करतो. वामनराव बर्डे स्मृती प्रतिष्ठान हे प्रतिष्ठान आपलं साधनाताई बर्डे और नरेश भाऊ बर्डे यांनी 15 वर्षापासून या प्रतिष्ठानच्या खाली हे कामं करून राहिले. आज शिबिराचे औचित्य नाही, शिबिराचं औचित्य तर आज आपला केंद्रीय मंत्री आपले नितीन जी गडकरी साहेब सड़क परिवहन मंत्री और देवेंद्र जी फडणवीस आपले उपमुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून हे 32 कार्यक्रम आपण इथे ठेवलेले आहेत शिबिराचे पूर्ण एरियामध्ये. पण याच्या आधी बी नरेश भाऊ बर्डे या संस्थाने गेले 15 वर्षापासून जे कामं करून राहिले, लोकांचे आधार कार्ड बनवले, आयुष्यमान भारत कार्ड बनवले, मजदूर कार्ड बनवले. करोना काळामध्ये लोक आपापल्या घरी बसले होते, कोणी रस्त्यावर कोणी दिसत नव्हते. त्या अशा परिस्थितीमध्ये पण नरेश भाऊ बर्डे यांनी 2-2 ट्रक तांदूळ गहू डाळी मागवून लोकांचे त्याचे किट बनवून लोकांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे त्यांनी एवढं मोठं कार्य त्यांनी इथे केलेले आहे. वामनराव बर्डे प्रतिष्ठानतर्फे ते प्रतिष्ठानाचे संचालक आहे, त्यांनी एवढे मोठे कामं केलेले आहेत. अजून एक कॅम्प जागोजागी लावून लोकांची सेवा कशी करता यावी याच्याकरता त्यांच्या घरापर्यंत हे कॅम्प घेऊन जायचे, वस्तीमध्ये कॅम्प घेऊन जायचे आणि त्या कॅम्पच्या माध्यमात लोकांनाही सेवा द्यायची, असे मोठे काम नरेश भाऊ बर्डे यांच्या प्रतिष्ठानतर्फे हे होत आहे. आपल्याला मालूमच आहे की भाजपा पक्षाने नरेश बर्डे यांना एक मोठी कामगिरीसाठी यांना आवाहन करण्यात आलं आहे. आपण याच्यावर काय म्हणणार? नाही, नरेश भाऊ बर्डे यांना तर आता शहराचे उपाध्यक्ष करण्यात आले आहे. पक्षाने मोठी जबाबदारी दिली, पश्चिमला काढून पूर्ण शहराची जबाबदारी यांचं काम बघून पूर्ण शहराची जबाबदारी दिली. आता भाऊंना आता पश्चिम सोडून पूर्ण नागपूर शहराचं काम करणार आहे ते. आणि पक्षाला माहीत आहे नरेश भाऊ बर्डे हे संघटना पक्षाची नागपूर शहरामध्ये मजबूत करणार आहे, हे पक्षाला माहीत असून म्हणून त्यांनी पक्षाने यांना जबाबदारी दिली आहे पूर्ण नागपूर शहराची उपाध्यक्ष म्हणून. आपल्यासोबत नरेश बर्डे साहेब आहे, आपण त्याच्याशी माहिती घेऊया. आज आपण इथे जे आयोजन करण्यात आलं आहे, मेन उद्देश काय आहे? मेन उद्देश माझे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचा 27 मेला वाढदिवस आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा 22 जुलैला वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याचं औचित्य साधून आम्ही वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी एक सेवा पर्व चालू केलं आहे. त्या सेवा पर्वामध्ये आम्ही पश्चिम नागपुरातील विविध झोपडपट्टीमध्ये 34 शिबिराचा आम्ही एक निश्चय घेतलेला आहे. त्यापैकी आज मकरधोकडा हनुमान मंदिर येथे 9वं शिबिर चालू आहे. या 9व्या शिबिर त्या निमित्ताने आम्ही वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान पश्चिम नागपुरामध्ये निरनिराळ्या प्रकारचे समाजकार्य करत असतात. जसे की झाडे लावा झाडे जगवा, त्यानंतर गरीब लोक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरीब लोकांना गरीब पोरांना पुस्तकं वाटप,
अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये हा एक सेवा पर्वाचा भाग म्हणून आम्ही चालू केलेला आहे. आणि माझे पदाधिकारी श्री ठाकरे साहेब, श्री कोंगे साहेब, अर्जुन ह्या सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने हा एवढा मोठा आम्ही शिबिराचा कार्यक्रम होतो. या शिबिरामध्ये रक्त तपासण्यापासून तर हार्ट, BP, शुगर, नेत्ररोग तज्ज्ञ, आर्थोचा डॉक्टर, स्त्रीरोग तज्ज्ञ अशा प्रकारच्या डॉक्टरची संपूर्ण टीम इथे निःशुल्क तपासणी करत आहे. तपासणी झाल्यानंतर त्यांना दवाईसुद्धा इथे फुकटात आम्ही देत आहे. आणि त्यानंतर नेत्र तपासणीमध्ये जर ज्यांना मोतियाबिंदूचं ऑपरेशन करायचं असेल असं वाटत असेल, इथून आमची एक बस जाते आणि वेगे हॉस्पिटलला जाऊन त्यांना निःशुल्क मोतियाबिंदूचं ऑपरेशन करून घरपर्यंत पोहोचून देण्याची सोय आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे. तरी माझ्या येथील नागरिकांना, मखरधोपडा, गंगानगर, जगदीशनगरच्या नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी या सुवर्ण संधीचा, या निःशुल्क रोगनिदान शिबिराचा लाभ घ्यावा ही विनंती. ड्रॉप घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि जवळचा नंबर दिलेला आहे, जवळचा नंबर तिकडे जो काउंटर आहे ना तिथे एंट्री करून द्या चष्म्यासाठी. ये मक्का-टुकड़ा इस परिसर में और यहाँ पे नेत्र तपस्वी का और यहाँ पे जो दवाई वगैरह जो मिलती है, इसका आप क्या प्रतिशत है? मैं ज्योति प्रभाकर यूनाते हूँ. मैं यहाँ पे मखरधोपड़ा में जो शिविर लगी है वहाँ पे आई हूँ. वहाँ के जो अपने नर्स लोग, डॉक्टर लोग हैं वो बहुत अच्छे से अपने को ये सहयोग कर रहे हैं. और यहाँ पे दवाई फ्री मिल रही है, कोई किसी से पैसा नहीं ले रहा है और बहुत अच्छे से लग रहा है. सब फ्री में चेकअप हो रहा है. और मैं तो बोलती हूँ और लोगों को और आना चाहिए यहाँ पे और अच्छे से प्रतिशत देना चाहिए. इस प्रकार का पैसा वगैरह लिया जाता है? नहीं, यहाँ कोई पैसा वैसा नहीं लिया जा रहा है. यहाँ सब फ्री में. किस तरह है? बहुत अच्छा है, बहुत अच्छे से कर रहे हैं वो लोग. ऑपरेट अच्छा कर रहे हैं? हाँ, बहुत अच्छे से कोऑपरेट कर रहे हैं वो लोग. और अपना और यहाँ पे जो ये ऐसा उपक्रम जो यहाँ पे वामनराव बर्डे परिषद की ओर से यहाँ पे जो उपक्रम लगाया जा रहा है, ऐसे उपक्रम यानी कि होते रहना चाहिए क्या? हाँ